नमस्कार. आज आमच्या ह्या पेशंट आहेत यांचं आम्ही गर्भाशयाचं फायब्रॉइड ह्या गाठीसाठी ऑपरेशन केलं आणि त्यांचं गर्भाशय 400 ग्रॅमच्या आसपास मोठं वाढलेलं होतं आणि त्यांना भयंकर त्रास होता. तर त्यांचं ऑपरेशन आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पोट न फाडता म्हणजेच नॉन डिसेंट व्हजायनल हिस्टेक्टॉमी या ऑपरेशनद्वारे केलं. त्यात आम्ही पोट न फाडता त्यांचं अगदी यशस्वीपणे ऑपरेशन आतल्या मार्गाने सक्सेसफुल करू शकलो. तर ताई, तुम्हाला कसं वाटतंय आता? खूपच छान वाटतंय. ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे, पण मग मला खूपच म्हणजे रिलॅक्स वाटलं आणि एकदम असं वेदनारहित म्हणजे दुसरा दिवस असं जाणवला. आणि पोटात वगैरे दुखतंय का आता? नाही, पोटात वगैरे काहीच दुखत नाही. पहिल्या दिवशी फक्त ऑपरेशन केल्यानंतर थोडासा त्रास जाणवतो, पण नंतर दुसऱ्या दिवशी आपण एकदम रिलॅक्स होतो आणि शांतपणे म्हणजे आपण रिलॅक्स आणि वेदनारहित घरी आपण जाऊ शकतो. आणि पोट न कापल्यामुळे तुम्हाला अत्यंत बरं वाटत असेल. आणि तुम्ही आता चालून बाथरूमला गेला 24 तासानंतर, हे तुम्ही इमॅजिन केलं होतं का? नाही. अच्छा. तर सर्वसाधारणपणे सगळ्या स्त्रियांना असं वाटतं की गर्भाशयाची मोठी गाठ म्हणजे पोट फाडूनच आपलं ऑपरेशन होणार आणि मी 7 दिवस बेडवरच राहणार, 3-4 महिने मी काहीच काम करू शकणार नाही. तर असं नाही आहे. आम्ही डॉक्टर विनीता गोरे, डॉक्टर विकास गोरे आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वसाधारणपणे पोट न फाडता ऑपरेशन करायची पद्धत अवलंबतो व त्यामुळे पेशंट लवकर रिकव्हरी होतो व रुग्ण कामावर रुजू होतो. तर ह्या ऑपरेशनचे हे फायदे आहेत. तर जायचं ताई आज घरी? आज आता 24 तास झाले आहेत. मला खूप आनंद होत आहे की मी ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच घरी जाऊ शकते आणि पाय म्हणजे आपल्या स्वतःच्या पायाने चालत जाऊ शकते. काही वाटलं तर मला सांगा, मी अवेलेबल आहे. तुम्हाला कसं वाटलं ऑपरेशन? आपण 24 तासानंतर 48 तासात आपण सोडतोय. तुम्ही इमॅजिन केलं होतं का असं? नाही, मी इमॅजिन नव्हतं केलं. मला खूप आनंद होता की मम्मीचं सुखरूप ऑपरेशन झालं. पोट न फाड. हो, पोट न फाडता झालं. थँक्यू व्हेरी मच. माझे नाव शोभा गोवर्धने आहे आणि माझं वय 50 आहे. मला बऱ्याच दिवसाचा फायब्रॉइडचा त्रास होता. गर्भपिशवी खूपच म्हणजे मला त्रास होता, ब्लिडिंग जास्त व्हायचं. पण मी बरेच बाहेर 3-4 डॉक्टरांकडे म्हणजे मेडिसिन वगैरे घेतले, पण मला काही आराम मिळाला नाही. पण मग नंतर सरांकडे आले, त्यांची ॲडवाईस घेतली. सरांनी मला वेगवेगळ्या 2-3 पद्धतीचं ते ऑपरेशनचं समजावून सांगितलं. त्यानंतर ऑपरेशन केलं आणि मी 8 दिवसात